जय शिवराय. प्रति जिल्हा निवडणूक अधिकारी साहेब, जिल्हा अधिकारी साहेब, छत्रपती संभाजीनगर. विषय: राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचे स्मारक आचारसंहिता लागू असताना तोडण्यात आले. याबाबत महोदय, वरील विषयी आपणास निवेदनाद्वारे कळवण्यात येते की झोन क्रमांक 6 वार्ड क्रमांक 81 प्रबोधनकार ठाकरे नगर येथील महालक्ष्मी चौक ते कामगार चौक येथील रस्त्याच्या मधोमध साधारण 3 वर्षापूर्वी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचे स्मारकाचे काम करून या स्मारकाला धूमधडक्यात फटाक्याच्या आतिषबाजी करून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ चौक असे नाव देण्यात आले. हे काम आमदार निधीमधून पूर्ण करण्यात आले. या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्मारकाचे उद्घाटन 2 आमदार आणि 1 नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आले. पण या कामाचा दर्जा इतका उत्कृष्ट होता की स्मारकाचे आणि ऑटोचे प्रपुद्र अवघे 3 महिन्यात निघण्यास सुरुवात झाली. प्रशासन व निधी उपलब्ध करून देणारे राजकीय नेते जो कोणी असतील त्यांना थोडी तरी लाज शरम वाटली पाहिजे. कुठं आणि कोणत्या कामात माती खाऊ यांचे सुद्धा भान राहिले नाही. आज राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराज यांची आई म्हणून संपूर्ण जगात त्यांची ख्याती आहे. महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर विचाराचा प्रभाव असलेला महाराष्ट्र आहे. ज्या आमच्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पोटी शिवबा जन्माला आले, त्या शिवबाची जडणघडण स्वतः राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांनी केली. ते शिवबा मोठेपणे छत्रपती शिवाजी महाराज झाले. मोगल भारतात शिरल्यावर संपूर्ण भारतात हा इतिहास जिवंत आहे. या मोगलांच्या भारतावर राज्य करण्याचे स्वप्न पार औरंगजेब बादशाह मरुत पूर्ण झाले नाही. मोगलांना महाराष्ट्राचा बाहेरचा शेवटपर्यंत, अगदी मोगलांचा शेवटचा बादशाह सुद्धा महाराष्ट्राच्या भूमीत गाडून टाकला. प्रत्येकाला आपल्या समाजाबद्दल स्वाभिमान असतो आणि तो असलाच पाहिजे. कोणत्याही जाती धर्माचे असो, मलाही आहे. मी मराठा असल्याचा अभिमान नुसता जय भवानी जय शिवाजी करून होत नाही. निष्ठा पण पाहिजे आणि सर्व धर्म स्वभाव ही नित्यपणे बाळगावी असते. आचारसंहिता लागू असताना कोणीही स्मारक तोडण्याची परवानगी दिली हे प्रशासनाने सांगावे. कारण आम्ही वार्ड अभियंता चौधरी साहेब यांना फोन करून विचारले की आपल्याकडून राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचे स्मारक तोडण्याची परवानगी देण्यात आली का? तर वार्ड अभियंता चौधरी साहेब यांनी आम्ही इलेक्शन ड्युटीवर आहे, आमच्याकडून राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचे स्मारक तोडण्याची परवानगी देण्यात आली नाही असे स्पष्ट सांगितले. आज असं वाटतं की आपण निजामशाहीत जगतो की स्वतंत्र भारत देशात जगतो. माननीय राजसाहेब ठाकरे बोलतात, स्मारक एवढी गड किल्ले जे जीर्ण होत चालते त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पण आज पैशापुढे स्वाभिमान गहाण ठेवून जिवंत असताना मेल्याप्रमाणे जगात असे किती दिवस असे प्रशासन जो कोणी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब स्मारकाचा कॉन्ट्रॅक्ट निधी उपलब्ध करून देणारे भ्रष्ट राजकीय आमदार जे कोणी असतील त्याच्या ऐतिहासिक स्मारकाचा अपमान केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून यापुढे कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही ही पण शिक्षा नमूद करण्यात यावी. कारण या भ्रष्टाचारी राजकीय नेते मंडळींनी आमचे आराध्य देव राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचे स्मारक जमीनदोस्त केले आहे, ते पण उघडेपणे. याचे पुरावे सादर केले आहे. स्मारकावर चढून टिकवण्याचे घाव घालत आहे हे स्पष्ट दिसत आहे. तरी प्रशासनाने व जिल्हा निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू असताना हा प्रकार घडला. याची चौकशी करून दोषीवर त्वरित कारवाई करा. नसता महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा आस्थापना रस्त्यावर उतरून मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल आणि मराठा समाज ही हिंदू समाज ही याचा प्रश्नाशी राहील. आणि जर पुन्हा ही आमच्या आराध्य राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचे स्मारक तयार करून पुन्हा स्थापन करण्याचा निर्णय झाला तर हे रस्त्यावर स्थापन करू नये. कारण कामगार चौक येथील नशेडी उघड्यावर लघु शंका करतात. हे सगळं आपल्या स्मारकपर्यंत उतार असलेली मुळे ही घाण पावसाळ्यात स्मारकपर्यंत वाहत येते. कितीही मोकट फिरणारी मुळे गुटखा खाऊन स्मारकपर्यंत पिचकारी मारतात. यामुळे स्मारकाचे पवित्र राखले जात नाही. वार्ड क्रमांक 81 मध्ये खूप उद्यान आहे. यात राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ उद्यान हे मग हे स्मारक रोडवर ना स्थापित ते उद्यापन स्थापन करण्यात यावं. अगोदर जिथे स्मारक होते त्या रस्त्याचे नाव पहिले सारखं राष्ट्रमाता जिजाऊ हे माँसाहेब चौक हेच असू द्यावं. ही रोडवर थोर पुरुषांना स्मारक प्रस्थापित करण्यासाठी परवानगी द्यायची झाल्यास परवानगी मागणाऱ्या स्मारकाचे पवित्र राखले जाईल याचे हमीपत्र ही नम्र विनंती.